आपणा सर्वांचा आवडता चॅनल दक्ष टाइम्स 24 लाईव्ह। रामकृष्ण हरी। आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत भक्ताच्या भेटीला धावत आला देव, टाकळी लोणार मधली घटना। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथून 1995 पासून आत्माराम बाबाची मांदळी अशी दर सोमवारी पायदिंडी निघत आहे। आज या घटनेस बरोबर 28 वर्ष पूर्ण होत आहेत। यासाठी स्वर्गीय चितळकर अण्णा यांनी पुढाकार घेतला होता। ऊन, वारा, पाऊस आणि कोविड कालखंड असून सुद्धा अखंडपणे ही दिंडी नियमितपणे त्या दिवशी निघत होती। परंतु 2 वर्षापूर्वी स्वर्गीय अण्णांचे देहावसान झाले, तरीही ही परंपरा अखंड चालू आहे। हे सर्व लक्षात घेऊन आत्माराम बाबा ट्रस्टने निर्णय घेतला की आपणही वर्षातून एकदा मांदळी ते टाकळी लोणार अशी दिंडी काढून स्वर्गीय अण्णांच्या भेटीला जायचे। आणि म्हणून प्रत्यक्ष देवच भक्ताच्या भेटीला आला असे म्हटले तर वावगे ठरू नये। यावेळी गंगापूर येथील हरिभक्तपरायण धर्माचार्य डॉक्टर जनार्दन मेटे महाराज यांचे सुश्राव्य हरिकीर्तन झाले। मोठ्या संख्येने वारकरी मंडळी व ग्रामस्थ सहभागी झाले होते। यावेळी सुभाष कांबळे, टिळक भोस, दादाराम ढवाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले। या प्रसंगी शिवाजी चितळकर, टाकळी लोणारचे सरपंच तसेच टिळक भोस व हरिभक्तपरायण मेटे महाराज यांनी दक्ष टाइम्स 24 लाईव्हशी बोलताना आपली मनोगते व्यक्त केली। गेल्या 28 वर्षापासून वैकुंठवासी जयसिंग अण्णा चितळकर यांनी श्री क्षेत्र महादेवदारा कोशेगावान ते मांदळी या ठिकाणी दिंडी चालू केलेली आहे। गेल्या 28 वर्ष या ठिकाणी दिंडी चालू करत असताना गेल्या 4 वर्षापूर्वी अण्णांचं देहावसान झालं आणि तिथून पुढं आज 4 वर्ष झाले, म्हणजे आज 28 वर्ष पूर्ण या ठिकाणी होत आहेत। महाराष्ट्रात कुठंच दर सोमवारी आठवड्यातून एकदा दिंडी चालू नाही, परंतु महाराष्ट्रात पहिलं गाव असं आहे टाकळी लोणार, तालुका श्रीगोंदा येथून अण्णांच्या मंदिरावरनं श्री क्षेत्र महादेवदारा कोशेगावान ते दर्शन घेऊन 25-26 किलोमीटर या ठिकाणी दिंडी मांदळीला पोहोचती। दर सोमवारी जाती। ऊन असो, पाऊस असो, वारा असो, नव्हे कोरोनाच्या काळात सुद्धा अखंडपणे या ठिकाणी दिंडी चालू होती। सर्व परिसरातील पंचक्रोशीतील भाविक या ठिकाणी शेकडो भाविक त्या ठिकाणी चितळकर महाराजांच्या बरोबर चालत जातात। आणि म्हणून मांदळीच्या ट्रस्टने सुद्धा निर्णय घेतला की बाबांची दिंडी वर्षातून एकदा का होईना परंतु वैकुंठवासी जयसिंग अण्णा चितळकर यांच्या दर्शनासाठी टाकळी लोणार येथे जायचं म्हणून गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी आज दिंडी या ठिकाणी पोहोचलेली आहे। हरिभक्तीपरायण निष्काम कर्मयोगी चितळकर अण्णा यांच्या या पवित्र भूमीमध्ये खरं तर एक शेतकरी माणूस भक्तीच्या मार्गाने जाऊन संतपदापर्यंत पोहोचतो आणि पुढे जाऊन त्याचं मंदिर उभं राहतं। ही खरं तर एक अलौकिक परंपरा आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि चितळकर मामांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही निस्वार्थीपणे काम केलं, अनेक गोरगरिबांना, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत त्यांना अध्यात्माचा जो काही मार्ग त्यांनी दाखवला, त्याद्वारे मागच्या 28 वर्षापासून अखंडितपणे दर सोमवारी जाणारी ही दिंडीची परंपरा त्यांनी सुरू केली। खरं तर ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या दिंड्या लाखोंच्या आहेत, परंतु वर्षातून एकदा जाणाऱ्या दिंड्या येतात। परंतु दर सोमवारी न चुकता आयुष्यातलं कोणतंही संकट असलं तरी ते बाजूला ठेवून, कितीही महत्त्वाचं काम असलं तरी ते बाजूला ठेवून हे वारकरी निर्विघ्नपणे मागच्या 28 वर्षांपासून अण्णांच्या मार्गदर्शनाखाली जात होते। मागच्या 4 वर्षांपासून अण्णा आपल्यामध्ये नाहीत, अण्णा स्वर्गवासी झाले, तरी सुद्धा अण्णांच्या पश्चात एकही दिवस वारी न चुकता ही वारी अखंडपणे सुरू आहे। आणि ही वारीची परंपरा वर्षानुवर्ष चालेल याची आम्हाला खात्री वाटते। आदरणीय अण्णा गेल्यानंतर त्यांचे चिरंजीव शिवाजी महाराज यांनी ही वारीची परंपरा अखंडपणे सुरू ठेवलेली आहे। वीट ठेवली पुंडलिकाने आणि त्या पुंडलिकाच्या विटेवरती पांडुरंग आजही उभा आहे। म्हणजे भक्तासाठी देव काय करतो हे आपल्या महाराष्ट्रातल्या संत परंपरेने आपल्याला दाखवून दिलेलं आहे। चितळकर मामांच्या बाबतीत बोलायचं झालं तर चितळकर मामांनी ज्या आत्मारामगिरी महाराजांना देव मानून, बाबांना देव मानून त्यांच्या सेवेसाठी ही दिंडी सुरू केली, एक चांगला मार्ग, अध्यात्माचा मार्ग आमच्या परिसराला दाखवला। त्या आत्माराम बाबांचे भक्तगण आज जे चितळकर अण्णा टाकळी लोणार महादेवदारा मार्गे मांदळीला जातात, तर मांदळीचेच भक्त आत्माराम बाबांची पालखी घेऊन, आत्माराम बाबांचा संदेश घेऊन या ठिकाणी चितळकर मामांच्या दर्शनाला आलेले आहेत। देव पुन्हा भक्ताच्या भेटीला आला अशा पद्धतीची एक चांगली परंपरा या ठिकाणी सुरू झालेली आहे लोकसहभागामधून। तर या मंदिरासमोर एखादा मंडप असावा। मी आल्याच्या नंतर त्या मंडपाची चर्चा या ठिकाणी सुरू होती आणि प्राध्यापक राम शिंदे सरांचं नाव या ठिकाणी निघालं। माझे आणि त्यांचे खूप चांगले संबंध आहेत आणि राम शिंदे एक चांगलं काम करणारे एक नेता आहे या जिल्ह्यामधला।
म्हणून राम शिंदे साहेबांनी एक मेसेज केला आत्ता की साहेब आपण चित्रकर मामांच्या मंदिरासमोर सभा मंडप देण्यासाठी आपण सहकार्य करा ही विनंती आहे सगळ्या वारकऱ्यांच्या वतीने. आणि त्यांनी तातडीने मला माझ्या मेसेजला रिप्लाय दिलेला आहे आणि मी पाहतो आणि त्यांनी मला डन असा शब्द त्यांनी मला पाठवलेला आहे. मी आता शिंदे साहेबांना पुन्हा एकदा संपर्क करेल. ते ज्यावेळेस येतील त्यावेळेस या भागातले सगळे वारकरी शेतकरी बांधव मिळून चित्रकर मामांच्या या मंदिरासमोर सभा मंडपाची मागणी आपण सर्वजण मिळून प्राध्यापक राम शिंदे सरांकडे करूया. ते निश्चितपणाने आपल्याला सभा मंडपासाठी सहकार्य करतील. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी जनार्दन महाराज मेटे, छत्रपती संभाजीनगर इथून आज या ठिकाणी आलो. लोणार टाकळे येथील पूजनीय वंदनीय गुरुवर्य वैकुंठवासी चितोळकर महाराज अण्णा हे गेल्या 28 वर्षापासून अण्णांनी या दर्याचं महादेव ते मांदियाळी या ठिकाणी विदेही महात्मा सद्गुरू योगीराज पूजनीय वंदनीय आत्मारामगिरी बाबा यांच्या चरणाच्या दर्शनासाठी गेल्या 28 वर्षापूर्वी दिंडी सोहळा घेऊन अनेक स्त्री पुरुष आबाल वृद्ध आणि भाविकांना घेऊन भजन करत करत आणि एका दिवसामध्ये असणारी दर सोमवारी इथून तर मांदळीला दिंडी चितोळकर अण्णांनी सुरू केली. आणि या महाराष्ट्रामध्ये वर्षाला जाणाऱ्या दिंड्या खूप आहे, 6 महिन्याला जाणाऱ्या आहेत, महिन्याला जाणाऱ्या दिंड्या आहे. परंतु प्रत्येक आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी जाणारी महाराष्ट्रातली ही पहिली दिंडी आहे. मी महाराष्ट्रभर भरपूर फिरलो परंतु अशी दिंडी मला कुठेही दिसली नाही. आणि म्हणून आज 4 वर्षापूर्वी पूजनीय चितोळकर अण्णा हे वैकुंठवासी झाले आणि म्हणून त्यांचं हे भव्य दिव्य असं भाविकांनी मंदिर बांधलेलं आहे. त्यांच्या चांदीच्या चरण पादुका भाविकांनी या ठिकाणी अशा प्रकारच्या केलेल्या आहे. आता चितोळकर अण्णांचे सुपुत्र हरिभक्तपरायण पूजनीय शिवाजी महाराज चितोळकर हे सर्व भाविकांना अनेक गावचे सरपंच उपसरपंच चेअरमन लोकप्रतिनिधी हे सुद्धा या दिंडीमध्ये असतात, महिला पुरुष. आणि हे मांदळीला पूजनीय आत्मारामगिरी बाबा पूजनीय लालगिरी बाबाच्या मठामध्ये दर्शनासाठी भजन करत करत अशा प्रकारचे जातात. आणि गेल्या 2 वर्षापासून आत्मारामगिरी महाराज लालगिरी स्वामी ट्रस्टने एक निर्णय घेतला की गेल्या 28 वर्षापासून जर चितोळकर अण्णा हे दिंडी घेऊन इथे येतात तर आपणही वर्षातून एकदा दर सोमवारी येतात, महिन्यातून 4 वेळा येतात, तर आपण वर्षातून एकदा तरी लोणार टाकलेला असणाऱ्या पूजनीय वंदनीय चितोळकर अण्णाच्या दर्शनासाठी दिंडी घेऊन गेलं पाहिजे. आणि लालगिरी स्वामी ट्रस्ट मंडळ मांदळी तिथून ही दिंडी सोहळा भव्य असा हे 2रं वर्ष आहे या ठिकाणी आलंय. आत्ताच्या ठिकाणी माझं कीर्तन झालं आणि सर्व अशा प्रकारची मंडळी मोठ्या आनंदाने हा सोहळा उपभोगते. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि आज चितोळकर अण्णांनी 28 वर्षापूर्वी इवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेळो गेला गगनावरी हे भव्य दिव्य असं जर तुम्ही बघितला तर किती समाज अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून असाच हा परमार्थ वाढत राहो ही पूजनीय अण्णांच्या चरणी वंदन करतो. या दिंडीमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील सर्व महाराज मंडळी सहभागी असतात. याचबरोबर मांदळी, निमगाव गांगर्डा, चिंचोली रमजान, खांडवी, कोंबळी, थेरगाव, सांगवी, घोगरगाव व पंचक्रोशीतील सर्व गावातील भजनी मंडळी यामध्ये सहभागी असतात. हरिकीर्तनानंतर सर्वांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा.